नमस्कार, मी आकाश जाधव. स्टाफ सिलेक्शन कमिशनची बहुचर्चित आणि सगळ्यात मोठी ॲडव्हर्टिजमेंट अर्थात SSC GD. आपण जर बघितलं तर भारतात जेवढ्या काही ॲडव्हर्टिजमेंट वेगळ्या वेगळ्या रिक्रुटमेंट बोर्डाच्या, त्यामध्ये SSCची घ्या, UPSCची घ्या, MPSCची घ्या, IBPSची घ्या, या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सगळ्यात मोठी कोणती जाहिरात इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ वेकन्सीजमध्ये कोणती असेल तर ती SSCच्या GD कॉन्स्टेबलची असते. या आधी मागच्या 10 वर्षामध्ये ह्या ॲडव्हर्टिजमेंटचा येण्याचा जो फ्लो होता तो साधारणतः 2 किंवा 3 वर्षातून एकदा ह्या पद्धतीने असायचा. पण ही ॲडव्हर्टिजमेंट मागच्या वर्षी पण आली होती आणि ह्या वर्षी पण आलेली आहे. तर यावेळेला असं झालेलं आहे की ॲडव्हर्टिजमेंट लागून 2 वर्षे जे तीही ह्या ज्या जागा आहेत त्या आलेल्या आहेत. आपण त्याच्याबद्दल माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. ते पाहत असताना सगळ्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी फक्त 10वी पास हाच क्रायटेरिया असल्यामुळं आणि सोबत त्यांनी एज लिमिट जी आहे ती कोविड सिच्युएशनमुळे वाढवून दिलेली आहे. आपण त्याबद्दल पण पाहणार आहोत. तर त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ज्यांचं 10वी पास आहे आणि जे विद्यार्थी मागच्या काही दिवसापासून पोलीस भरतीची म्हणा किंवा इतर एक्झामची तयारी करत आहेत, तर मला असं वाटतं त्यांनी व्यवस्थित ॲडव्हर्टिजमेंट वाचून घ्या. आणि सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे अप्लाय करा. जर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी एलिजिबल नसाल तर जे लोक एलिजिबल आहेत त्यांच्यापर्यंत ही जाहिरात जी तुम्हाला पोचवायची आहे, जाहिरातीची PDF सुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो दॅट तुम्हाला तिथल्या तिथं PDF सुद्धा ॲक्सेस करता आली पाहिजे. तर एकदा व्हिडिओ बघून झाल्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला जितके काही पाहणं आहेत त्याच्यामध्ये ती जी जाहिरात आहे ती सुद्धा डिटेलमध्ये पाहायची आहे. तर आपण स्टार्ट करत हे स्टार्ट करत असताना काही अनाऊन्समेंट मला माझ्या साईडनं करायच्या होत्या. त्या अनाऊन्समेंट मध्ये आपल्या जितक्या काही बॅचेस ह्या बँक एक्झामसाठी आपण आता बँक एक्झाम न म्हणता IBPSची एक्झाम जे TCS कंडक्ट करते, कारण की आता ह्या एक्झाममध्ये बँकिंग तर होतंच पहिल्यापासून, इन्शुरन्सही होतं. स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम आता TCSच घेते आहे, रेल्वेची एक्झाम TCSच घेते आहे, राज्य शासनाच्या बहुतेक एक्झाम्स आता MPSC वगळता बाकी सगळ्या एक्झाम हळूहळू TCSकडे येत आहेत. तर बॅचचं नाव जरी बँकिंग स्टार असेल तरी पण TCS आणि IBPSच्या जितक्या काही एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामचा सिलेबस आपला या बॅचच्या निमित्तानं कव्हर होतो. त्यापैकी बॅच 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये स्टार्ट होती आपल्या प्रथम नावाच्या ॲपवर. त्याबद्दल कसलाही डाऊट तुम्हाला असेल तर खाली टिकट लाईनमध्ये जो कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून ते माहिती जी ती घेऊ शकतात. त्याच्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की कंबाईंड किंवा इंटिग्रेटेड सगळ्या विषयांची बॅच नको, मला एकेका विषयाच्या हिशोबानं पाहिजे आहे, तर त्यासाठी ही वाली बॅच लाईव्ह आहे. पण सोबत ज्यांना असं वाटतं की मला माझ्या स्पीडनं पटापट सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ ऑन डिमांड अर्थात रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही क्वांटची माझी बॅच आहे, जी 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ या पद्धतीनं 4 सबस्क्रिप्शनच्या मोडमध्ये अवेलेबल आहेत. रिझनिंगची आहे, इंग्लिशची आहे. या बॅचेसचा इनफॅक्ट उपयोग तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे ते ह्या SSCच्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी सुद्धा करू शकतात. आता ही रिझनिंगची बॅच अमोल पाटील सरांची आहे. इंग्लिशची जी बॅच आहे ती संदेश लोकडे सरांची आहे. सोबत काही विद्यार्थी ॲग्रिकल्चरच्या एक्झामची तयारी करतात, ती सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मराठी काही एक्झामसाठी आपल्याला राज्य शासनाचे येतं, ती वाली बॅच सुद्धा नितीन महाले सरांची आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त काही डाऊट असेल तर खालच्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि ती जी माहिती आहे ती माहिती घ्यायची आहे. आपण पुन्हा आपल्या जाहिरातीवर घेऊयात. बघा, ही आपली आलेली जाहिरात आहे. जितके काही पॉईंट महत्त्वाचे आहेत ते मी त्याला हायलाईट केलेले आहेत आणि सोबत जिथे जिथे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याबद्दल मला एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तिथे मी सोबत टेक्स्ट ॲड केलेलं आहे, सो दॅट कोणताही पॉईंट तुमचा मिस व्हायला नको म्हणून. तर ही जाहिरात जी आहे ही कॉन्स्टेबल जनरल ड्युटी GD म्हणजे जनरल ड्युटी असं म्हणतात, ह्याची जाहिरात आहे. ही जाहिरात जितके काही सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आहेत आपले, जसं की SSF आहे, सशस्त्र सीमा बल, SSBच्या एक्झाम्स आहेत, रायफलमनच्या एक्झाम आहेत, आसाम रायफलमध्ये आहेत, नार्कोटिक्स डिपार्टमेंटला सिपॉय, एवढी एक एक्स्ट्रा पोस्टने मागच्या वर्षीपेक्षा ॲड केली दिसते. ह्या वरच्या सगळ्या पोस्ट लेवल 3च्या आहेत आणि सोबत नार्कोटिक्सची जी आहे ती 7व्या पे कमिशननुसार लेवल 1ची पोस्ट त्यामध्ये ॲड केलेली आहे. ॲप्लिकेशन 27 ऑक्टोबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना विनंती होती की एकदा व्हिडिओ बघून झाला आजचा आपला की त्याच्यानंतर 2-3 दिवस तुम्ही स्वतःहून पहिल्यांदा त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट लागतात यादी सगळी दिलेली आहे, फॉर्म कसा भरायचा आहे त्याचेसुद्धा स्क्रीनशॉट दिलेले आहेत, ते व्यवस्थित बघा आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये अप्लाय करा. शक्यतो जास्त नेट ट्रॅफिकमुळं SSCच्या वेबसाईटला शेवटच्या 7-8 दिवसात प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईस करेन की 8-10 तारखेपर्यंत जास्तीत जास्त 10 नोव्हेंबरपर्यंत सगळी ही प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. याच्यानंतर पेमेंट ऑनलाईन करायची आहे. ज्यांना ऑफलाईन बँकेत जाऊन करायचे असेल ते सुद्धा करता येतं. मी तुम्हाला ॲडवाईस करेन की ऑनलाईन पेमेंट खूप आधी 10 नोव्हेंबरच्या आधीच कंप्लीट करून टाका, कारण की ऑफलाईनमध्ये पेमेंट केले ना
की नंतर पेमेंट केल्याच्यानंतर तो चालान नंबर त्यांना अपडेट करावा लागतो. त्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट तुमच्या UPIनं सुद्धा होऊन जातं, तर तसा करायचं आहे. आणि एक्झाम लगेचच्या लगेच जानेवारीमध्ये, म्हणजे ॲप्लिकेशनची लास्ट डेट 30 नोव्हेंबर संपली की डिसेंबरचा 1 महिना सोडला की लगेच जानेवारीमध्ये तुमची एक्झाम आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मागच्या काही दिवसामध्ये खूप जास्त फास्ट झालेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल आता CGLची सुद्धा जी एक्झाम डेट आहे ती सुद्धा डिसेंबरमध्येच येते, 1 डिसेंबरपासून पुढे येते. एक RTIमध्ये इन्फॉर्मेशन पाहिली होती. तर ह्या एक्झाम खूप पटापट होत आहेत, त्यामुळं सगळ्यांनी एकदम व्यवस्थित तयारीला जे ते लागायचं आहे. तर त्यांनी सांगितले की स्टाफ सिलेक्शन कमिशन जी आहे ती ही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या सोबत साधारणतः ही एक्झाम कंडक्ट करते, ज्यामध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पोस्ट आहे ती कुठे कुठे आहे, तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे CRPF, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आहे, सशस्त्र सीमा बल आहे, सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स आहे, रायफलमनची आहे आसाम रायफलमध्ये साधारणतः, आणि एक एक्स्ट्रा पोस्ट ॲड केली सिपॉय इन नार्कोटिक्स. तर हा वाला पार्ट ॲड केलेला आहे. वरच्या सगळ्या पोस्टचा पगार हा लेवल 3मध्ये जास्त आहे. नार्कोटिक्सची पोस्ट ही लेवल 1ची असल्यामुळे त्याचा पगार थोडासा कमी असणार आहे. त्याच्यानंतर ही एक्झाम जी आहे ती साधारणतः जे टप्पे, एक तुम्हाला सिंगल ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्या ऑनलाईन एक्झामच्या भरोश्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, कारण की याच्यामध्ये जे ग्राउंड किंवा तुम्ही ज्याला फिजिकल म्हणतात त्या फिजिकल हे फक्त क्वालिफाईंग असणार आहे. तर त्यामुळं तुमची ऑनलाईन परीक्षा सोबत फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट सोबतच असते, मेडिकल एक्झाम आणि लगेचच्या लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर असं समजा की तुमचं सिलेक्शन 2 टप्प्यामध्ये होणार आहे, पहिली टेस्ट आणि दुसरा फिजिकल. पण फिजिकल फक्त क्वालिफाईंग असणार आहे, त्याच्यावर फायनल सिलेक्शन, ते वाले मार्क फायनल सिलेक्शनला पकडले जाणार नाहीत. आपण पुढे येऊयात. जो महत्त्वाचा पार्ट आहे तो मी याच्यामध्ये बोल्ड केलेला आहे आणि जिथं जिथं महत्त्वाचे पॉईंट आहेत तो सुद्धा ॲड केलेला आहे बघा. तर एक्झाम जी आहे ती इंग्लिश आणि हिंदी, कोणताही क्वेश्चन इंग्लिश आणि हिंदी अशा 2च भाषेमध्ये तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्यामुळं मराठीमध्ये तो प्रश्न वेगळा दिसणार नाही आहे. तर इंग्लिश किंवा हिंदी कोणताही प्रश्न तुम्ही स्विच करून बघू शकतात. त्याच्यानंतर जसं तुमची एक्झाम संपली की एक्झामच्या नंतर काही दिवसांनी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि मेडिकल हा सगळा पार्ट हा नंतर शेड्यूल केला जातो. त्यानंतर त्यांनी दिलं बघा की सर याची पोस्टिंग भारतात आहे की महाराष्ट्रामध्ये आहे. तर बघा, ज्या कॉन्स्टेबल इन SSF आणि कॉन्स्टेबल इन NCB ह्या ज्या आहेत ह्याची रिक्रुटमेंट होणार आहे बघा. पोस्टिंग म्हणण्यापेक्षा कुठून मुलं घेणार आहेत, तर SSFमध्ये आणि NCBमध्ये ऑल इंडिया असेल, तिथं कोटा नाही आहे. पण राहिलेल्या सगळ्यांसाठी कोटा आहे, आता SSF आणि NCBच्या तुम्ही काढल्या, आता मी इथं खाली टोटल वेकन्सीज आहेत बघा. ह्या SSFच्या आहेत बघा फक्त 103 आणि NCBच्या आहेत 164. तर 267 जागा, 24,369 पैकी 267 जागा ऑल इंडिया आहेत. राहिलेल्या 24,102 वेकन्सीजला स्टेट कोटा असणार आहे. कोणत्या राज्यातून किती घ्यायचं याचा स्टेट कोटा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, डोमेसाईलचा क्रायटेरिया लावलेला असल्यामुळे कोणत्याही बाहेरचा व्यक्ती येऊन तुम्हाला अप्लाय करू शकत नाही. डोमेसाईल खूप स्ट्रिक्ट पद्धतीने त्यामध्ये चेक होणार आहे. त्यामुळे 24,000पैकी प्रत्येक राज्याचा वेगळा कोटा जो तो असणार आहे. अजून ह्यातला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण सोबत डिस्कस करूयात बघा. पुढे आपण याच्यामध्ये वेकन्सीजबद्दल सांगितलं. वेकन्सीज एकदम 24,000 वेकन्सीज असणार आहेत. हे बघा, हे NCBमध्ये जी शिपाईची पोस्ट आहे त्यासाठी लेवल 1ची असणार आहे आणि बाकी लेवल 3च्या आहेत. 21,700चं बेसिक आहे, प्लस या सिक्युरिटी संबंधित असल्यामुळं काही ना काही बेसिकमध्ये 10% 20% ॲडेड जे आहेत त्या तुम्ही कुठे पोस्टिंगला आहेत त्या हिशोबानं पगारसुद्धा वाढते. बेसिक 21,700 म्हणलं की माझा अंदाज 40,000च्या आसपास तो पगार असला पाहिजे, डिपेंडिंग ऑन लोकेशन टू लोकेशन की तुम्ही कुठे पोस्टेड आहात हे. पुढे आपण महत्त्वाचा पार्ट बघूयात. त्याच्यामध्ये दिलं की ॲज द वेकन्सीज इन CAPF हॅव बीन एनमार्क्ड स्टेट्स UT वाईज, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट डोमेसाईल किंवा परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ द स्टेट. हे कधी तुम्हाला आता तुमचं डोमेसाईल लागणार नाही आहे, फॉर्म भरताना पण लागणार नाही आहे. परीक्षा पास झाल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही DVला जातात तर त्यावेळेला तुम्हाला लागणार आहे. सोबत त्याने सांगितलं की तुम्ही आता फॉर्म भरताना उगाच भरायचं म्हणून कोणत्या दुसऱ्या राज्यातून भरला आणि त्यावेळेला जर तुमच्याकडे मेडिकलला तुम्हाला त्या राज्याचं डोमेसाईल देता आलं नाही तर अशा वेळेला तुमचं कॅन्डिडेटच्या कॅन्सल होऊ शकतं, असं स्पष्टतेने त्यामध्ये सांगितलेलं आहे. चला पुढे. त्यामुळं फॉर्म भरताना खूप व्यवस्थित भरा. एज लिमिट जी आहेत बघा ती 18 ते 23 असायची, पण त्याने दिलं बघा ड्यू टू
COVID pandemic, it has been decided by the government to grant 3 years age relaxation beyond respective prescribed upper age limit for all categories. म्हणून या वर्षी 18 ते 23 असणार नाही. जे कोणते बांधव 23 पेक्षा जास्त 24, 25, 26 याच्यामुळे अडकत होते, त्यांना एक्झाम देतात नव्हते, या वर्षी एज लिमिट 18 ते 23 नसून 18 ते 26 आहे. जनरल कॅटेगरी 18 ते 26, ओबीसी 18 ते 29 आणि SC ST 18 ते 31. ओबीसीला 3 वर्ष जास्त, SC ST 5 वर्ष जास्त. यावेळेला 3 वर्षे त्यांनी हे एक चांगला मूव जो आहे तो केलेला आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांचं नुकसान हे कोविडच्या काळामध्ये झालं होतं. अपेक्षा अशी आहे की अशाच पद्धतीने एज लिमिट जी आहे ती त्यांनी इतर एक्झामसाठी सुद्धा वाढवावी. पुढे बघा, त्यामुळे एज लिमिट 18 ते 23 नाही, ते 18 ते 26 आहे. डेट ऑफ बर्थसाठी वेगळं कोणतं सर्टिफिकेट लागत नाही. जे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, अर्थात आपण ज्याला मराठीमध्ये सनद म्हणतो, तीच सनद तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असणार आहे. त्यामुळे वेगळ्या डेट ऑफ बर्थच्या सर्टिफिकेटची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. पुढे या, जो महत्त्वाचा पार्ट आहे यातला तो व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला SC ST OBC EWS ह्यांचा रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा आहे, तर जी ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे 30 नोव्हेंबर 2022 त्याच्या आधी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट ठेवायचं आहे. SC ST कॅटेगरीचं सर्टिफिकेट वन टाईम असतं, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. OBC आणि EWS तुम्हाला सर्टिफिकेट काढताना 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 ह्याच्यामधलं सर्टिफिकेट OBC आणि EWS. OBC कॅन्डिडेटला सेंट्रलचं OBC लागेल. जे लोक राज्यामध्ये OBC SBC VJ किंवा NT मध्ये येतात त्यांना केंद्राचं एकच 27% आरक्षण असतं, सेंट्रल OBC सर्टिफिकेट त्यांना लागेल. आणि जे विद्यार्थी राज्यामध्ये कोणतंही आरक्षण घेत नाहीत, त्यामध्ये मराठा, ब्राह्मण, मारवाडी, गुजराती या विद्यार्थ्यांना EWS मधून सेंट्रल EWSचं असं त्यांना रिझर्वेशन मिळतं. 10% रिझर्वेशन असतं आणि त्याचे नॉर्म्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर ते वेगळ्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिलेले आहेत. मी त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये सध्या सांगणार नाही. थोडंसं पुढे या. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे ते 1 जानेवारी 2023 पर्यंत, म्हणजे अजून तुमचा 10वीचा निकाल नाही लागला पण तो 1 जानेवारी 2023 पर्यंत लागत असेल तरी पण चालतं. तर 10वी पास पाहिजे. सर 10वीपेक्षा जास्त शिकलेलं असेल तर चालतं का? तर यांना चालतं. 10वीपेक्षा जास्त तुमचं 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, वरचं कितीही जास्त शिक्षण असेल तरी पण या परीक्षांना चालून जातं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षांना चालतं. पुढे जे NCC मधले कॅन्डिडेट आहेत त्यांना NCC ज्यांच्याकडे A सर्टिफिकेट, B आणि C सर्टिफिकेट आहे त्यांना एक्स्ट्रा गुण दिलेले आहेत. बघा, 160 मार्काची तुमची परीक्षा आहे. ज्यांच्याकडे NCCचं C सर्टिफिकेट आहे 160च्या 5% म्हणजे 8 मार्क त्यांना वाढून देतील फायनल सिलेक्शनच्या वेळेस. तर तो एक त्यांना बेनिफिट होईल. NCC B असेल किंवा A असेल तर तुमचं जेही सर्टिफिकेट असेल मॅक्सिमम दिले आहेत की सर माझ्याकडे A B C तिन्ही पण आहे, तर 5 आणि 3 8 आणि 2 10 असं होत नाही. जास्तीत जास्त 5% तुम्हाला वाढून मिळते त्या ठिकाणी. तर ज्यांचं NCCचं सर्टिफिकेट आहे त्या प्रत्येकाने नमूद करा त्याच्यामध्ये, कारण की त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होऊ शकतो. तिथून पुढे आपण जर पाहिलं, ॲप्लिकेशन प्रोसेस ही SSCची खूप स्ट्रिक्ट असते. म्हणून 2-4 व्हिडिओ एक्स्ट्रा बघा, 2-4 विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरतात ते पहा, पण काहीही चूक त्याच्यामध्ये होऊ देऊ नका. त्याच्यामुळं त्यांनी दिलेलं की फोटो जो आहे तो 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा. फोटो 3.5 बाय 4.5 याच्यामध्ये पाहिजे. फोटो तुम्ही काढलेला असताना तो विदाऊट कॅप पाहिजे, विदाऊट स्पेक्टॅकल्स म्हणजे त्याच्यामध्ये चष्मा नको, आणि फ्रंट तुम्ही जसं आहे तसं आलं पाहिजे. ह्याच्या आधी अशा कितीतरी विद्यार्थ्यांना मी पाहिले ज्यांनी चष्मा घालून जो तो फोटो काढलेला आहे आणि त्यांचं रिजेक्शन त्या केसमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं विदाऊट कॅप आणि विदाऊट स्पेक्टॅकल्स तुम्हाला फोटो जो आहे तो काढायचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलं बघा की आमच्या वेबसाईटचा आम्हाला काही भरोसा नाही, त्यामुळे खूप आधी अप्लाय करा असं आपण नाही म्हणते, असं SSC स्वतःहून म्हणते बघा. पुढे या. ॲप्लिकेशनची फी 100 रुपये आहे. जनरल आणि OBCच्या मुलांना, मुलींना हे फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट आहे. SC ST कॅटेगरीचे मुलं, फिजिकली चॅलेंज मुलं मुली ह्या सगळ्यांना फॉर्म जे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. अर्थात फॉर्मची किंमत फक्त जनरल आणि OBCच्या मुलांना ती सुद्धा कमी, फक्त 100 रुपये आहे. पुढे एक्झामचे सेंटर कोणकोणते असतील आपण तिथे बघूयात. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत आणि शक्यतो सगळे आयर्न डिजिटल झोन अर्थात TCSचे एक्झाम सेंटर असल्यामुळं ते मागतात की तुम्ही 3 सेंटरचं प्रेफरन्स द्या, पण पहिलं मिळून जातं. तर त्यामध्ये अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे जे हे तुमचे एक्झामचे सेंटर असणार आहेत. तुम्हाला मागताना ते 3 मागतील, पण शक्यतो पहिलं मिळून जातं. एक्झामच्या स्कीम ऑफ एक्झाम बघा कशी आहे.
याच्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन 40 मार्क, 20 क्वेश्चन 40 मार्क अशा हिशोबानं 80 मार्काचा पेपर केलेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा याच्यामध्ये बदल आहे. तर मागच्या वर्षी काय होतं त्याच्यापेक्षा सध्या काय आहे आपण त्यावर लक्ष देऊयात. 80 क्वेश्चन असतील एका तासासाठी. रिझनिंगचे प्रश्न 20 क्वेश्चन 40 मार्क, जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 40 मार्क, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स एकदम सोपं जे तुम्ही इतर पोलीस भरतीच्या परीक्षा नाही करतात तर तो 20 प्रश्न 40 मार्क. फक्त इंग्लिश आणि हिंदीपैकी एक तुम्हाला पेपरमध्ये इंग्लिश सेक्शन पण असेल हिंदी पण असेल, तुम्हाला वेळेवर ठरवायचं की दोनपैकी कोणतं करायचं. हे थोडं ते थोडं, ह्याचे 10 करतो त्याचे 10 करतो असं चालत नाही. एक तर इंग्लिशचे 20 क्वेश्चन सोडवा किंवा हिंदीचे 20 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. तर दोनपैकी एक ऑप्शन आहे. तर ज्यांना ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांच्यासाठी हिंदीचं सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. चला पुढे या. त्यांनी दिलं की सगळे क्वेश्चन हे MCQ फॉर्मॅटमध्ये असेल. निगेटिव्ह मार्किंग ही 25% आहे. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत तर 25% म्हणजे 0.5 मार्क्स मायनस होतील. तर असं म्हणू नका की अर्ध 50% निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह 25%च आहे. त्याच्यानंतर सेक्शनल कट ऑफ कोणताच असंच नाही, सगळ्या सेक्शनची बेरीज असते. त्यामुळे वेगळा सेक्शनल कट ऑफ पण आहे, सेक्शनल टाईम पण वेगळा कशालाही त्याने दिलेला नाही. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्यामुळं ह्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जे ते होतं बघा. एक्झामचा सिलेबस खूप सोपा आहे. रिझनिंगमध्ये आपण तेच 4थी आणि 7वीच्या वेळेस, आता आमच्या वेळेस 4थी आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा होती. आता मला असं वाटतं 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे. तर त्याचा जो सिलेबस आहे मी तो 8वीचा स्कॉलरशिपचा सिलेबस अवघड असेल. ही परीक्षा सोपी आहे. त्यामध्ये टिपिकल ॲनालॉजी, तुमचे व्हिज्युअलायझेशन, मिरर इमेज, वॉटर इमेज, फिगर क्लासिफिकेशन, नंबर सिरीज जे ते SSCमध्ये रिझनिंगला असतं. नॉन वर्बलची सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, ब्लड रिलेशनचा एखादा क्वेश्चन आला, डायरेक्शनचा सेन्स आला तर साधारणतः या पद्धतीने असणार आहे. जनरल साधारणतः याच्यासाठी तुम्हाला जर असे ह्याचं सिलेबस काय किंवा कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स असतील तर याच्या आधीचे SSC GDचे जुने जे पेपर्स आहेत ते तुम्हाला सोडून पाहिजेत. हे अवेलेबल असतात PDF फॉर्मॅटमध्ये वेगळ्या वेगळ्या वेबसाईटवर. आपलं खाली जे टेलिग्रामचं चॅनल चाललं आहे बघा ते सुद्धा जॉईन करून ठेवा. त्याच्यावर सुद्धा मी हे PDF जे ते टाकत जातो. आणि सोबत SSCची GDच्या सोडवल्या की MTSचा पण पेपर सोडवत चला. तुम्ही हे आणि हे दोन याच्या आधी आलेले मागचे ॲटलिस्ट 3 वर्षाचे पेपर सोडवले, कारण की एक पेपर जो तो 30 40 शिफ्टमध्ये असतो. एवढं जरी केलं तरी खूप मोठा अभ्यास या परीक्षांसाठी होऊन जातो. इनफॅक्ट माझं उलटं म्हणणं होतं की अभ्यास चालू करत असताना पहिल्यांदा तुम्ही प्रिव्हियस पेपर SSC GDचे आणि प्रिव्हियस पेपर SSC MTSचे सोडवा. मी तुम्हाला ते अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तिथपासून पहिल्यांदा सोडवा म्हणजे तुम्हाला अभ्यास काय करायचा उलटं समजायला सोपं जाईल. त्यामुळं हा एवढा पार्ट आहे. तुमच्या जनरल नॉलेजमध्ये जो पार्ट तुम्ही अरिहंतच्या पुस्तकातून करतात मी तुम्हाला सजेस्टही करेल. अरिहंत प्रकाशनचं मनोहर पांडे यांचं जनरल नॉलेजचं पुस्तक तुम्ही करा. ते दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असतं. इंग्लिशमध्ये असतं आणि हिंदीमध्ये पण असतं. थोडंसं आपण पुढं येऊयात. तिथून पुढे मॅथमॅटिक्सचा एकदम सोपा पार्ट जो आहे तो एक्झामला असतो, जो त्याच्यासाठीचे सोर्सेस आपल्यासुद्धा बॅचेस आहेत. प्लस तुम्हाला वाटलं की पुस्तकातून करायचं आहे तर प्रिव्हियस पेपर तुम्हाला त्यातून जास्त फायदा देईल बघा. त्यानंतर त्यामध्ये कम्प्युटेशन ऑफ होल नंबर, डेसिमल फ्रॅक्शन, त्याच्यानंतर फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन, पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन, ॲव्हरेज, इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, मेन्सुरेशन, टाइम स्पीड डिस्टन्स, रेशो अँड टाईम आणि टाईम अँड वर्क. ह्याच्यामध्ये कसलंही ॲडव्हान्स मॅथ नाही आहे, फक्त अरिथमॅटिकवर हे आहे. आणि इंग्लिश किंवा हिंदी तसं तुम्हाला दोन्ही सेक्शन देतील, तुम्हाला 2पैकी एक तिथे सोडवायचं आहे. ती एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा संपल्याच्या नंतर SSC आन्सर की डिक्लेअर करते. तुम्ही किती सोडवले, तुमचे किती मार्क आहेत हे सगळं व्यवस्थित ट्रान्सपरंटली सांगते. आता SSCची एक्झाम चांगल्या कडक पद्धतीने होत आहेत. कसं होतं बघा, ही स्टाफ सिलेक्शनची एक्झाम आहे. सोबत तुमच्यापैकी जे लोक व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की बँकिंगची पण एक्झाम होते. बँकिंगची एक्झाम कडक होते, सगळ्यांना माहिती आहे. बँकिंगची एक्झाम ही TCSच्या सेंटर आणि प्रायव्हेट सेंटरला पण होते. पण SSCनं सांगितलेलं की आम्हाला प्रायव्हेट सेंटर नको, आम्हाला जेवढे TCSचे सेंटर आहेत तिथंच परीक्षा झाली पाहिजे. म्हणून ही एक्झाम अजून जास्त कडक पद्धतीने होते. इनफॅक्ट यांचं अजून काही नॉर्म्स असतात की तुमचं जी काही एक्झाम होती त्यांचे लाईव्ह व्हिडिओ शूट जे त्यांना मुंबईला दिलेला पाहायला भेटले पाहिजेत. तर लाईव्ह व्हिडिओ शूटसुद्धा त्यांना ह्याचं पाहायला मिळतं प्रत्येक सेंटरच्या प्रत्येक हॉलचं. थोडंसं पुढे ही फिजिकल टेस्ट त्यानंतर आहे. फिजिकल टेस्टमध्ये त्यांनी दिले बघा, मुलांना 24 मिनिटामध्ये 5 किलोमीटर आणि 6.5 मिनिटामध्ये 1.6 किलोमीटर, मुलींना 8.5 मिनिटामध्ये 1.6 किलोमीटर आणि 4 मिनिटामध्ये 800 मीटर असं पळायचं आहे. रेसवाला पार्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं
फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये मुलांसाठी हाईट 170 मीटर दिलेली आहे आणि मराठाज मुलांना 165 आणि मुलींना 155 दिलेली आहे. तर रेग्युलर हाईट 170 मुलांना 157 मुलींना आहे. फक्त मराठा कॅन्डिडेटला 5 सेंटीमीटरची सूट मुलांना आहे आणि 2 सेंटीमीटरची सूट मुलींना या पद्धतीने दिलेली आहे. थोडंसं पटापट पुढे येऊयात. चेस्ट जी मुलांच्या केसमध्ये चेक होते बघा, अनएक्सपांडेड तुम्हाला 80 सेंटीमीटर पाहिजे आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटरचं त्या ठिकाणी लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा सूट मराठा कॅन्डिडेटला दिली की 78 आणि मिनिमम एक्सपान्शन 5 म्हणजे 2 सेंटीमीटरची सूट ही मराठाच विद्यार्थ्यांना दिलेली आहे. थोडंसं पुढे वजन हाईट आणि वेटच्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे. वजनाचा ॲज सच त्याच्यामध्ये काही मेन्शन नाही आहे. चला तर बऱ्यापैकी आपण शेवटी आलेलो आहोत. ह्याच्या आधी मी वेगळे पॉईंट लिहित होतो, पण सध्याला जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी सोबतच मांडून घेतलेले आहेत आणि ते तिथल्या तिथे तुम्हाला डिस्कस करतोय. एक्झामला येत असताना तुम्हाला 2 पासपोर्ट साईजचे फोटो सोबत ओरिजिनल ID प्रूफ, फक्त ID प्रूफ असं नाही की ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे. कधी कधी काही लोकांचं मी आधार कार्ड बघितलं ज्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन नाही आहे, इयर ऑफ बर्थ आहे. व्यवस्थित डेट ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे असं न्यायचं आहे. सर मग ID प्रूफ वेगळा असेल ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ नसेल, अजून वेगळ्या डेट ऑफ बर्थच्यासाठी प्रूफ नेलं चालेल का? तसं त्यांचं म्हणणं चालेल, पण शक्यतो असंच ID प्रूफ नाही की ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ तुमची मेन्शन आहे. तर तेवढं सोबत तुम्हाला न्यायचं आहे. ते काय काय लागेल किंवा ह्याच्यापैकी कोणतंही एक असं त्यांनी सोबत सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आधार कार्ड अजूनही काही अपडेट केलं नसेल तर यावर डेट ऑफ बर्थ तुम्हाला अपडेट करून घेता येईल. त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झाम, फिजिकल टेस्ट जे आपलं डिस्कस झालं तेच, मिनिमम क्वालिफाईंग मार्क दिलेत पण याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर टाकायचं आहे बघा की जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही कोणत्या प्रायोरिटीनं साधारणतः फॉर्म भराल. त्याच्यामध्ये कसं आहे 2 पार्ट आहेत बघा, की ज्यांना असं वाटतं की मला बॉर्डर पोस्टिंग नको, तर अशा लोकांना CISFची पोस्टिंग जी ते जागा पण चांगल्या CISFच्या CISFपासून चालू करू शकतात. किंवा त्यांना असं वाटतं की त्याच्याशिवाय अजून काय तर ह्याला 1 नंबर देऊन या पद्धतीने स्टार्ट करू शकतात. याच्यामध्ये NCBच्या ज्या पोस्टिंग आहेत ह्यासुद्धा बॉर्डरच्या पोस्टिंग आहेत. फक्त NCBचं देत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की तिची पगार कमी आहे, ती लेवल 1 पोस्ट आहे, पण इतर ज्या आहेत त्या ह्या सगळ्या लेवल 3च्या पोस्ट आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं बघा. तर पहिल्यांदा CISF टाकलं टिपिकली, नंतर सगळ्यात ज्या आहेत त्या आसाम रायफल झाली, SSF झाली, ही आहे सेक्रेटरिएट. तर तुम्हाला सेक्रेटरिएट सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला माहीत असेल पाठीमागे एक हल्ला झाला होता बघा पार्लमेंटवर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. तर त्यावेळेला पार्लमेंटवर किंवा त्याच्या नंतरच्या काळात आय थिंक काँग्रेसच्या काळामध्ये झाला होता. तर ती एक सेक्रेटरिएटसाठीची एक वेगळी संस्था आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता ज्यांना असं वाटतं की मला तिकडची पोस्टिंग नको. बाकी BSF आहे, CRPF आहे, SSB आहे, ITBP आहे आणि आसाम रायफल आहेत. ह्या सगळ्यांच्या पोस्टिंग जे आहेत ते बऱ्यापैकी बॉर्डर आहेत. तर ज्यांना असं वाटतं की आपल्याला तिकडे पोस्टिंग पाहिजे तर ह्यावाल्या पोस्टिंग ते पुढे टाकू शकतात. तर ज्यांना असं वाटतं ते नको अशांनी पहिली दुसरी ही CRPFची ती फ्री, बाकी तुम्ही 4थी 5वी 6वी याच्यामध्ये कोणतंही घेऊ शकतात. या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकतात. पगार ही गोष्ट महत्त्वाची जर तुमच्यासाठी असेल तर NCBला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे तुम्हाला. चला पुढे या. याचं आपण हे सुद्धा डिस्कस केले की प्रेफरन्स कोणते टाकायचे आहेत. सध्या मी तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्हाला याची काय आता कारण की CISFकडे सगळ्या पोस्टिंग ज्या आहेत त्या तुम्हाला एअरपोर्ट सिक्युरिटी हे CISFकडे असते. मोठमोठ्या PSUs पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे त्यांची सुद्धा सिक्युरिटी CISFकडे असते. तर ह्या मेजर सिक्युरिटीवाला पार्ट तो त्यांच्याकडे असतो. तर तुम्ही तिथपासून स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला व्हायस वर्सा उलटं वाटलं की नाही मला स्टार्ट करत असताना मला बॉर्डर पोस्टिंग पाहिजे तर राहिलेल्या संस्था तुम्ही वरती टाकू शकता. त्याच्या संबंधित अजून एखाद दुसरे व्हिडिओ तुम्ही एक्स्ट्रा तुमच्या ज्ञानासाठी हे टाकण्याच्या आधी बघू शकता. बाकी त्यांनी दिलं आहे त्यामध्ये की फॉर्म भरताना खूप व्यवस्थित फॉर्म भरा, नंतर त्याच्यामध्ये कसलाही चेंज होणार नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता तयार ठेवा. सध्या लागणार नाही पण सध्या तयार ठेवा ह्या हिशोबाने सांगितलेलं आहे. पुढे जर तुम्ही तुमचे आणि तुमच्या सोबतचे मार्क सारखे असतील तर ज्याचे मार्क पार्ट एमध्ये म्हणजे ऑनलाईन टेस्टमध्ये ज्यांचे मार्क जास्त असतील त्याला पुढे घेण्यात येईल. त्यानंतर पार्ट बीमध्ये दिले त्यांनी पार्ट ए आणि पार्ट बीच्या कम्प्युटर बेस्ड एक्झाम त्या हिशोबाने दिलेलं आहे, किंवा ज्याची डेट ऑफ बर्थ जास्त आहे त्याला पुढे देण्यात येईल. तर अशा पद्धतीने जर तुमचा आणि सोबतच्या जर टाय होत असेल तर कोण पुढे देतील त्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. पुढे आपण जर पाहिलं याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिले आहेत. होपफुली तुम्ही सगळेजण हे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचून घ्याल,
फॉर्म भरण्याच्या आधी, कारण की यातला मॅक्सिमम महत्त्वाचा पार्ट मी कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की फोटो आयडेंटिटी कार्डच्या सोबत तुम्हाला डेट ऑफ बर्थ, तुम्हाला त्याच्यावर फोटो ID प्रूफवर तुमचं लागेलच, त्याला कसलाही पर्याय नाही अशा हिशोबाने दिलेलं आहे. बाकी फॉर्म फिलिंगची प्रोसेस सांगितलेली हे व्यवस्थित, जे लोक पहिल्यांदा करतायत त्या लोकांनी व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच ॲप्लिकेशनच्या प्रोसेसला तुम्हाला लागायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा सगळं दिलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये डू यू हॅव आधार कार्ड, येस किंवा नो टाकायचं आहे. आधार कार्ड असेल तर नंबर सांगा, त्यानंतर व्हेरीफाय आधार कार्ड, ID प्रूफचा कोणता आहे, वोटर ID कार्ड आहे काय, ID कार्डचा नंबर, हे सगळं एकदा बघून घ्या. हे बघितल्यानंतर लिहून ठेवा की कोणकोणते फील्ड पाहिजेत. हे सगळं लिहून ठेवलं की आपलं स्वतःचं तयार करून घ्यायचं आणि पटकन फॉर्म भरायला बसायचं. तुम्ही जर स्वतःचा सगळा पार्ट यात लिहून ठेवला आणि व्यवस्थित त्याच्या फाईल, म्हणजे तुमचं फोटोग्राफ ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते स्कॅन केलेला, तर ते लगेचच्या लगेच केलं की मला असं वाटत नाही की 5-10 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला फॉर्म भरायला लागेल. त्यातल्या त्यात आधी ज्या लोकांनी SSCच्या वेबसाईटवर तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं आहे त्यांच्यासाठी तर लिटरली 5 मिनिटापेक्षा कमी वेळेचं काम आहे. तर सगळं त्यांनी त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट जे आहेत ते बघा त्यांनी दिलेले आहेत की ह्या पद्धतीनं तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रोसेस असेल. ॲप्लिकेशनसाठी यूट्यूबला कितीतरी व्हिडिओ जे आहेत ते असतात. पार्ट 1ची प्रोसेस, पुढे पार्ट 2ची प्रोसेस, पेमेंटची पद्धत, हे सगळे दिलेले आहेत. तर एखाद दुसरा व्हिडिओ त्या केसमध्ये ॲप्लिकेशन प्रोसेसचा एक्स्ट्रा तुम्हाला पाहायचा आहे, हा सगळा पार्ट त्यामध्ये येणार आहे. त्यामुळे हे सगळं एकदा 5-10 मिनिटात वाचून घेतलं की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपल्याला काय काय यातलं तयार ठेवायचा आहे. फोटो जो तो व्यवस्थित असा झाला पाहिजे, यापैकी खालीलपैकी कोणताही फोटो चालणार नाही, विथ स्पेक तर बिलकुलच चालणार नाही. तिथून पुढे मला असं वाटतं बऱ्यापैकी आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टला आलेलो आहोत. बाकी खाली वेगळ्या सर्टिफिकेटचे फॉर्मॅट दिले की OBC सर्टिफिकेट असेल तर कसं असावं, EWS सर्टिफिकेट असेल तर कसं असावं, फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट कसं असावं किंवा कोण त्याचं सायनिंग ऑथॉरिटी आहे, हा सगळा पार्ट त्यामध्ये दिलेला आहे. हे सगळं व्यवस्थित वाचलं तर हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्यानंतर जे नक्सल अफेक्टेड एरिया आहे बघा, किंवा बॉर्डर गार्डन डिस्ट्रिक्ट, ह्या यांच्यासाठी वेगळ्या जागा आहेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये नक्सल अफेक्टेड याच्यामध्ये जे 2 जिल्ह्यांची मुलं, स्पेसिफिकली गडचिरोलीची आणि गोंदियाचे, ह्यांच्यासाठी वेगळं रिझर्वेशन जे ते दिलेलं आहे बघा. महाराष्ट्रातले हे जे 2 जिल्हे आहेत ह्यांच्यासाठी वेगळे, मी वाटल्यास तुम्हाला तिथं दाखवतोय बघा, हे दिले की गडचिरोली आणि गोंदिया. तर हा एक पार्ट आहे. बाकी टिपिकली वेगळे सर्टिफिकेट याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ही डिटेल्ड ॲडव्हर्टिजमेंट होती. मला असं वाटतं तुमचे मॅक्सिमम डाऊट या निमित्तानं मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी मागच्या काही दिवसापासून, लाखो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये, मी हजारो नाही म्हणणार, जे की पोलीस भरती या परीक्षांची वाट पाहत असतात, तर त्यांच्यासाठी एक चांगला चान्स आहे या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या GD कॉन्स्टेबलच्या पोस्टचा. तर एक तर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही तयारी लागा. जर तुम्ही इलिजिबल नसाल तर साधारणतः जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला ही माहिती पोहोचवायची आहे. धन्यवाद.